आज दिनांक 29/4/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यात पर्यटक गावावर जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये जे पर्यटक मृत्यू पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली व या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला व तसेच अपयशी ठरलेले केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माननीय दीपक भाऊ जयस्वाल, उपाध्यक्ष राहुल देवतळे, महासचिव सुहास पिंगे, विनोद भाऊ लहाने, मनोज बंडेवार, सूरज चव्हाण, संजय ठाकूर, परब गिरटकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बाबूभाई ईसा, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटील, नजमा शेख, वंदनाताई आवळे, सरस्वती गावंडे, घरडेताई, सुनीता गायकवाड, शारदाताई वाघमारे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटातर्फे जो काश्मीर येथे पहलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही आज गांधी चौक येथे जाहीर निषेध करत आहोत। असेच वारंवार पाकिस्तानकडून हमले होऊन राहिले। एवढ्या मोठ्या संख्येने टुरिझम त्या काश्मीरमध्ये जातात पण तिथं कोणतेही सुरक्षा कर्मचारी नाही। आतंकवादाचे वारंवार हल्ले होत आहे तर याच्यासाठी कुठंतरी केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन तशाच्या तसे सविस्तर उत्तर द्यायला पाहिजे त्या दहशतवाद्यांना, अशीच आमची राष्ट्रवादी पक्षाकडून मागणी आहे। असे हल्ले झाले नाही पाहिजे। आम्ही हा हल्ल्याचा जाहीर निषेध करतो।